SR न्यूज। जग बदललं, अर्थव्यवस्था बदलली, विचार बदलले, नवीन नवीन तंत्रज्ञान आलं। एक काळ आणि अजूनही पेट्रोल आणि डिझेल या दोन इंधनासाठी जग मारामारी खेळत होतं। अचानक मागच्या 6 महिन्यात हे सगळं बदललं आणि गौण खनिज हा एक नवीन अर्थव्यवस्थेचा पाया उभा राहिला आहे। काय आहे जे अर्थव्यवस्था बदलण्यासाठी कारणीभूत ठरलं? तर लिथियम असेल, मॅग्नीज असेल, किंवा दगडी कोळसा असेल, किंवा अजून काही गौण जे पदार्थ आहेत, जे खनिज आहेत, जे पृथ्वीच्या पोटामध्ये दडले आहेत, ते मिळवण्यासाठी जग सध्या धावपळ करत आहे आणि मारामाऱ्या खेळत आहे। मागच्या 6 महिन्याचा इतिहास जर बघितला आपण तर या 6 महिन्यात जग एवढ्या झपाट्याने बदललं ज्याचा विचार करणं अवघड आहे। इलेक्ट्रॉनिक साधन सामग्री वाढली, त्यासाठी जाणाऱ्या बॅटऱ्या वाढल्या आणि त्यामध्ये वापरण्यात येणारे लिथियम हे गौण खनिज पदार्थ किंवा तो जो तो जो पदार्थ आहे त्यासाठी जग वेगाने धावत आहे। हे सगळं मागच्या 10 वर्षांमध्ये घडत होतं आणि याची सगळी गुरुकिल्ली ही चीन या देशाकडे होती, कारण त्यांनी जगभरामध्ये स्वस्त हे गौण खनिज विकायला सुरुवात केली आणि त्यामुळं जग चीनवर अवलंबून राहिलं। पण मागच्या 6 महिन्यामध्ये जग बदललं, कारण अमेरिकेमध्ये सत्ता परिवर्तन झाली आणि रिपब्लिकन पक्षाचं सरकार आलं आणि डोनाल्ड ट्रम्प परत एकदा या ठिकाणी राष्ट्रपती झाले आहेत आणि त्यांनी सरळ आयात कर हा विषय घेऊन जगाला एक वेठीस धरण्याचा प्रयत्न केला आहे। आणि सर्वात जास्त त्यांचा पहिला शत्रू म्हणजे चीन, कारण चीनमधून स्वस्त आयात वस्तूंची होते आहे, त्यामुळे अमेरिकन बाजार असेल किंवा जागतिक अर्थव्यवस्था असेल ती डामडौल झालेली आहे। याला उत्तर देण्यासाठी किंवा याला बंद करण्यासाठी ह्या अमेरिकेने चीनवर सुद्धा 190% जवळपास टॅरिफ लावायची घोषणा केली आहे। आता त्याला नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे। नोव्हेंबरमध्ये दोन्ही देशामध्ये जर व्यापार करार झाला नाही तर मात्र 190% टॅरिफ लावलं जाईल, म्हणजे आयात कर लावलं जाईल। नोव्हेंबरपर्यंत चीनला यातून सूट मिळाली आहे, पण भारताला मात्र यामध्ये सूट मिळाली नाही। त्याचं कारण म्हणजे अमेरिका का 2 पावलं मागे सरकली 6 महिन्यासाठी? तर चीनमधून येणारं जे गौण खनिज आहे ते चीनने देणं बंद केलं, त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था ढासळायला लागली आणि याला कॉन्ट्रॅक्ट करण्यासाठी तात्पुरता मार्ग काढण्यासाठी डोनाल्ड ट्रम्पने चीनला 6 महिने या ठिकाणी या टॅरिफवरून सूट दिली। भारतातून का रेअर एअर्स जात नाही आहे, म्हणजे गौण खनिज अमेरिकेला जात नाही आहे, कोणत्याच प्रकारचं गौण खनिज भारत अमेरिकेला विकत नाही, त्यामुळं अमेरिकेला भारताकडून तसा काही फायदा पण होत नाही आहे, म्हणून भारतावर त्यांनी आधी टॅरिफ लावलेलं आहे। पण जसंच चीनने ही आयात निर्यात बंद केली तसंच अमेरिकेचं अर्थव्यवस्था वेठीला धरली गेलेली आहे। त्यामुळं यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकेने सुद्धा पावलं उचलायला सुरू केली आहे आणि वेगवेगळ्या देशांशी रेअर अर्थ म्हणजेच गौण खनिज मिळवण्यासाठी ते धडपड करू लागले किंवा त्यांच्याशी करार करू लागले। भारतातसुद्धा हे संकट आलं आहे आणि ते आता गंभीर होणार आहे, त्यामुळे भारताने सुद्धा त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत। मागच्या 2-3 महिन्यापूर्वीच घाना या देशाशी, नामिबिया या देशाशी भारताने गौण खनिज संबंधात या ठिकाणी करार केले आहेत आणि
तिकडून आपण दगडी कोळसा, मॅग्नीज, बाकीचे काही पदार्थ असतील ते आणण्यासाठी आपण ती बाजारपेठेवर म्हणजे बाजारपेठ विकसित करण्यासाठी पाऊल टाकले आहे. मग नामी असेल, घाना असेल किंवा आफ्रिका खंडातील इतर देश असतील ते आपल्याला मदत करू शकतील. चीनवर अवलंबून किती राहायचं हे जगाने आता ठरवलं आहे. त्यामुळे प्रत्येक देश आता आपापली अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी या गरीब राष्ट्रांकडे वळले आहे. ह्या गरीब राष्ट्रांना आता मोठी सुवर्ण संधी लाभली आहे की आपली पण श्रीमंती वाढत आहे. या देशांशी ते करार करते आणि आपलं गौण खनिज विकतील. पण हे व्हायला अजून थोडा वेळ लागेल, अजून 1-1.5 वर्ष 2 वर्ष त्यामध्ये प्रक्रिया जातील. तोपर्यंत मिळवण्यासाठी अमेरिका धडपडत आहे. त्यामुळे त्यांनी युक्रेन आणि रूसमध्ये शांती करार आणि शस्त्रसंधी निर्माण करण्याचा पुढाकार घेतला आहे. आणि याच गोष्टीसाठी अलास्का या ठिकाणी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन हे भेटले आहेत. आणि आता गुरुवार हे ते युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांच्याशी चर्चा करत आहे. जेलेन्स्कीला सपोर्टसाठी काही युरोपियन देशसुद्धा अमेरिकेमध्ये दाखल झाले आहेत. युरोपियन देशांचे प्रमुख पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील ते सुद्धा त्या ठिकाणी जमा झाले आहेत आणि युक्रेनला ते साथ देत आहेत. जर ही शांतता चर्चा फसली तर अमेरिका काय करेल हे येणारा काळ ठरेल. कारण 2-4 दिवसांनी त्याचा निर्णय बाहेर येईल. तोच नवीन हे जे उद्योग अर्थव्यवस्था सुरू होणार आहे, गौण खनिज हा एक नवीन भांडवल या ठिकाणी निर्माण झाला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक